करू सुरुवात. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. गेली अनेक दिवसापासून आपण सोशल मीडियात किंवा पत्रकार परिषदमध्ये पाहिलं असेल, दावे प्रतिदावे चालू आहेत. आम्ही मध्ये राजाभाऊ बानकिले असेल, बाळासाहेब बानकिले असतील, मी असेल, अनेक मनसरचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असेल, एक दिवसीय धरणे आंदोलनही केलं. का नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मागील अनेक दिवसापासून जो काय नगरपंचायतचा अंदागोंदी कारभार चाललाय आणि ठेकेदारांचा जो काय भ्रष्टाचार चाललाय, यावर 2-3 वेळा मी भाष्य केलं. माझं अपेक्षित उत्तर असं हवं होतं की मला याला नगरपंचायतचे सीओ असतील किंवा संबंधित ठेकेदार असेल, यांनी या प्रश्नाची उत्तरं देणं मला खरं तर मनसरकरांच्या वतीनं अपेक्षित होतं. पण विनाकारण या विषयात राजकारण आणलं गेलं आणि जणू काय आता उद्या परवा निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी सगळं काय चाललंय असं कुठंतरी हा भास तयार केला जातोय. खरं तर अजून मी निवडणूक लढेल नाही लढेल, आरक्षण राहील नाही राहील, हा पुढचा भाग आहे. पण मी या मनसर नगर ग्रामपंचायतचं 5 वर्ष पद सांभाळलंय. मला लोकांनी माझा विश्वास टाकला होता. मला त्या मनसरचा नागरिक असल्याची माझी काही जबाबदारी, ती जबाबदारी मी गेली अनेक वर्षापासून निभावतोय. त्यासाठी मी नगरपंचायतशी गेली वर्ष 1.5 वर्षापासून हे होते. असं काही नाही का निवडणूक आली ना आज चालू झाले असा कुठलाच भाग नाही. खरं तर नगरपंचायत थोडक्यात सांगतो, नगरपंचायत करण्याचा उद्देश एकच होता की सर्वसामान्यांना चांगलं त्यांचं जीवनमान उंचावं, मनसरच्या बाजारपेठा पुन्हा व्यापाराने खुलाव्यात, हा खरा तर तो नगरपंचायत करण्याचा म्हणजे मेन हे होतं. पण झाले भलतंच. इथं नवीनच ठेकेदारीचं एक पेव सुटलंय. मी मध्ये पण 1-2 वेळा सांगितलं. आता आपण जे काय म्हटलं होतं कुछ तो बडा होने वाला आहे, तर आपण त्या मुद्द्यावर येऊ. मनसर नगरपंचायतच्या विकास कामं करताना तुम्ही जर पाहिलं किंवा सर्वसामान्य जर मनसरकर काही विषयात नगरपंचायतमध्ये गेला काही विषय घेऊन, तर तिथल्या प्रशासनाच्या तिथल्या अधिकाऱ्यांची भाषा शैली इतकी मगरुरीची आहे का जसं त्यांच्याच घरातलं काय आपल्याला द्यायचंय का असा त्यांचा आविर्भाव असतो. कोणी पट्ट्या कमी करायला जातं, कोणी काय करायला जातं. अतिशय त्यांची वागणूक प्रचंड म्हणजे मानसिकतेला चीड आणणारी असते. मग ती असं का वागतात याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी गावातील काही ठराविक लोकांना हाताशी धरून विकास कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मी पत्रकार परिषद सुरुवात व्हायच्या आधीच पहिलं क्लिअर करतो की माझा कुठल्याही विकास कामाला विरोध नाही. निधी ज्यांनी आणलाय त्यांचं तुम्ही कायम पहा. मी वारंवार कौतुक केलंय. मग नामदार वळसे पाटील साहेब असतील, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, मी या दोघांचं कायम कौतुक केलंय. ठीक आहे बा, मनसरकरांची मागणी होती, तुम्ही निधी आणला. पण तो निधी आणल्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांना सुद्धा काही बाबतीत अंधारात ठेवण्यात आले. माझं तर या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना विनंती असेल, तर तुम्ही दोघांनी जर मला वेळ दिला तर मी ही फक्त आता मी 2 ठेकेदारांचे पेपर आणलेत. असे अनेक पेपर आहेत. हे पेपर मी तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्ही मला सांगा का बाबा तू दत्ता चुकीचं करतोय की बरोबर करतोय. तुम्ही जर म्हणले मी चुकीचं करतो तर मी थांबतो. माझा लढा हा शेवटी मनसरकरांविषयी. पण तुम्हाला जर कोणी चुकीचं सांगत असेल तर ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आता मनसर नगरपंचायतने पूर्वी पस्टे साहेब होते. पस्टे एकदम चांगला प्रामाणिक माणूस होता, सर्वसामान्याची कामं करीत होता. आणि अचानक त्याची बदली झाली. त्याचा कुठला कालावधी पूर्ण नव्हता झाला, काही नाही. त्याच्यानंतर आपले गोविंद जाधव साहेब आले.
ठीक आहे, चांगला अधिकारी आलाय, कर्जतच्या ठिकाणी चांगलं काम केलंय, आम्हाला वाटलं होतं मनसरमध्ये चांगलं काम करतील. मग गोविंद जाधव साहेबांनी हळूहळू अख्खी टीम गोळा केली. मग त्यांनी अभियंता म्हणून पवार साहेब आणले, थोरात साहेब आणले, अकाउंटला वेगळ्या आणल्या, 1-2 मॅडम बोलवले आणि त्यांची अख्खी एक पूर्ण टीम झाल्यानंतर खरं या लोकांनी काय म्हणतो दिवसा ढवळ्या लूट कशी केली जाते. आज आपण सगळीकडे वाचतो का मनसरला 110 कोटी निधीचा निधी आलाय. हा निधी कोणासाठी आला होता? खरं तर ऍक्च्युअल सर्वसामान्यांसाठी हा निधी आला होता. पण ज्यावेळेस हे निधी आले, ही सुरुवातीचीच 2 टेंडर आहेत. ह्या दोन्ही निधीमध्ये जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून मी लावून धरलेला विषय होता का जुन्या ग्रामपंचायतच्या जागी किंवा आताच्या नगरपंचायतच्या शेजारी 2 इमारती तयार होतात. त्या 2 इमारतीच्या कामाचा मी साधा विषय फक्त त्यांच्या पुढे घेतला होता. विषय घ्यायचं कारणही ते होतं, कारण जे गाळाधारक आता जी लोक खूप आव्हानतात का आम्ही जाऊन विकास कामं पाहतो, आम्ही ग्रामपंचायतसाठी त्या गाळेधारकांसाठी असं करतो, ह्याच लोकांनी पूर्वी ते गाळेधारक बेघर केले आणि आज 9-9 महिने त्या कामाच्या पूर्ण होऊन सुद्धा त्या लोकांना आजही गाळे नाहीयेत आणि वरती त्यांना कुठलं तरी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं का आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्या गाळेधारकांना पण माझी विनंती आहे, आमचा विरोध विकास कामाला नाहीच. तुम्हाला वेळेत गाळे मिळावे आणि अजूनही काही जे नवीन गावातली होतकरू मुलं असेल त्यांना गाळे मिळावं हीच आमची इच्छा आहे. फक्त ते लेट का झालं यासाठी आम्ही खर्च हा चालू केलं होतं. पेपर पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही आता कुठलंही काम घ्या, साधारण हा नगरपंचायतच्या शेजारी जे लक्ष्मी रोडला बिल्डिंग आहे, जुनी ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायत शेजारची इमारत, या इमारतीच्या कामाचा आदेश दिला होता 1-2-2024 रोजी. कामाचा कालावधीची मुदत होती 1-2-2024 ते 30-10-2024 पर्यंत 9 महिन्याची मुदत होती. याची टेंडरची निविदा होती 1,54,00,000 रुपये पहिल्या 2 मजल्याची आणि दुसऱ्याची होती 1,65,00,000 रुपये. अशा 2 इमारतीची 2 टेंडर झाली. याची म्हणजे 9 महिन्याची मुदत असताना ऍक्च्युअल हे काम चांगलं व्हावं असं अपेक्षित होतं. पण झालं काय, शिवसाहेब निश्चित एकटे नाही आले, तर आमच्या मनसरच्या पुढाऱ्यांच्या संगतीने त्यांनी संगमनेर झालं, नाशिक झालं, ह्या भागातून ठेकेदार सुद्धा आणले. त्याच्यातलंच हा ठेकेदार आहे बीबी मोरे. या बीबी मोरेनी निविदा भरल्या. निविदा कोणी कोणी भरल्या त्यांच्या कामात, तर सुधीर व्ही कातोरे अशी एक फर्म आहे, एक वळसे पाटील एंटरप्राइजेस आणि एक बीबी मोरे, 3च निविदा आल्या. ही मंडळी लय हुशार आहे. ही काय करतात, जास्त लोकांची टेंडर येऊ नये म्हणून स्थळ पाणी अहवाल कंपल्सरी करतात. स्थळ पाणी अहवाल म्हणजे त्या जागेवर जाऊन त्या ठेकेदारांनी जागा पाहिजे का, जागा ओके काय, मला काम करताना कुठली अडचण नाही, परत त्यांनी काही अडचण सांगू नये म्हणून ते स्थळ पाणी अहवाल देतात. हा स्थळ पाणी अहवाल नेमका 3च लोकांना दिला, जी मी आता नावं वाचली, आणि या 3ही लोकांनी ह्या निविदा भरल्या. ह्या निविदा भरताना ऍक्च्युअली याच्या स्पर्धा व्हायला पाहिजे नव्हती. आज तुम्ही फार छोट्या छोट्या ग्रामपंचायतमध्ये पहा किंवा तालुका पातळीवर पहा, देश पातळीवर पहा किंवा जिल्हा पातळीवर पहा किंवा राज्य पातळीवर पहा, कुठली टेंडर प्रक्रिया होताना 15 ते 20% ही मायनस मध्ये बिलो मध्ये भरली जाते. आणि मनसरमध्ये भरताना आता कातोरे म्हणून जे काय आहे त्या कातोरेंनी ही भरली 4% जास्त नाही. वळसे पाटील एंटरप्राइजेसनी भरली 7% जास्त नाही. ठीक आहे, आज ज्याचा त्याचा ठेकेदाराचा विषय आहे, त्याला जास्त मध्ये पाहिजे का कमी मध्ये पाहिजे. पण बीबी मोरे नावाचे जे काय ठेकेदार आहेत त्यांनी बरोबर 0.0% म्हणजे ज्या रकमेला, म्हणजे पहिल्या दोन्ही गाळ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर 3.5 कोटी रुपयाचं टेंडर होतं दोन्ही इमारतीचं. त्या दोन्ही इमारतीचं बीबी मोरेने टेंडर घेतलं 3.5 कोटी रुपयाला आणि त्या 3.57 कोटी रुपयात ते दोन्ही मजले त्यांनी ते घेतले.
म्हणजे त्या ठिकाणी 3.5 कोटीचे जर समजा आपण 20% बिलो काढलं असतं तर कमीत कमी 60 लाख रुपये सर्वसामान्य मनसरकारांचे वाचले असते. माझं नगरपंचायत प्रशासनावर हा पहिला आरोप आहे का तुम्ही या ठेकेदारांच्या संगमताने 20% दिवसा ढवळ्या तुम्ही प्रशासनाच्या निधीची दिवसा ढवळ्या लूट केलेली. म्हणजे हे 60 लाख रुपये हे दिवसा ढवळ्या त्यांनी चोरी केलेली ऑन पेपर 0.0% दराने दाखवून. त्याच्यानंतर ठीक आहे बा, त्याला मुदत होती साधारण एक 9 महिन्याची मुदत होती. त्यांनी 30/10/2024 पर्यंत हे काम करणं अपेक्षित होतं. काम करून नगरपंचायत प्रशासनात त्याला म्हणजे कंप्लिशन सर्टिफिकेट देऊन त्याचा लिलाव होणं अपेक्षित होतं. आणि आज म्हणजे मला वाटतं मे महिना चालू आहे, जवळजवळ 7-8 महिने 9 महिने होत आलेले आहेत. आतापर्यंत तिथं कुठल्या तरी व्यावसायिकांचे गाळे चालू होऊन त्यांचा व्यवसाय चालू होणं अपेक्षित होतं. पण तसं तर काही झालंच नाही. त्या गाळेवाल्यांना पण वाऱ्यावर सोडलं. पण याच्यात सगळ्यात मोठी एक शोकांतिका आहे. ज्यावेळेस आपण सर्वसामान्य माणूस घर बांधतो, घर बांधताना पहिली प्रोसिजर काय असते? आपण आर्किटेक्ट किंवा इंजिनियर आपला प्लॅन काढतो, त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतो आणि आपण आपलं इमारतीचं काम चालू करतो. पण आपल्या नगरपंचायतला महाराष्ट्र शासनाने कुठली सूट दिली हे मला माहीत नाही. यांचं मुदत संपली 30/10/2024 आणि यांनी टाउन प्लॅनिंगची मंजुरी घेतलेली आहे 10/12/2024. म्हणजे मुदत संपल्यानंतर 3 महिन्यांनी यांनी मंजुरी घेतली त्या इमारतींची. त्यासाठी त्यांनी मला वाटतं 11व्या महिन्यात काहीतरी 38,910 रुपये सुद्धा भरलेत 11व्या महिन्यात. मुदत संपल्यावर भरले. तुम्ही त्याचे टाउन प्लॅनिंगचे जर नकाशे पाहिले तर त्याच्यावर नकाशे तयार केलेल्याची तारीख आहे 9व्या महिन्याची. नकाशे शेवटी आर्किटेक्ट इंजिनियर आपलाच तयार करतो ना, त्याच्यावर टाउन प्लॅनिंगचा शिक्का येतो, इथं वरती कोपऱ्यात शिक्का येतो. मग जर 9 महिने 9व्या महिन्यात जर हे जर नकाशे तयार झाले असेल, मग इमारत ही कुठल्या प्लॅनिंगवर बांधली गेली, हिचं बांधकाम चाललं होतं. उद्या जर त्या इमारतीत काही दुर्घटना घडली, आग लागली, काय लागली, याला जबाबदार कोण? सीओ काय बदली करून निघून जातील, ठेकेदार आपले आज नाही राहिलेले 6 महिन्यांनी पैसे काढील, तो निघून जाईल. मग ह्या अशा घटनेला जबाबदार कोण? सर्वसामान्य माणसांनी जर घर आज आपण पाहिलं, लोक रोज तिथं विनवण्यासाठी नगरपंचायत मध्ये जातात का बाबा आमचा गोठा का लावलाय तुम्ही, शासनाने गोठ्याला सूट दिलेली आहे. ह्या नगरपंचायतच्या प्रशासनावाल्यांची इतकी आरेरावी असती आणि मग तुमच्याकडून अशा चुका कशा होतात? सर्वसामान्यांनी जर शेतात घर बांधलं तर त्याच्या पुढं अनाधिकृत शिक्का लिहितात, त्याला तिप्पट पट्टी लावतात. जर हे केलं तर त्याला तिप्पट पट्टी लावतात आणि मग तुम्ही तर दिवसा ढवळ्या हे केले. म्हणजे फक्त घाई, यांना इतकी घाई झाली होती हे पैसे खायचे. पहिली चूक केली, 20% बिलो जायला पाहिजे नव्हतं, तिथं मनसरकारांचा मोठा त्यांनी घात केला. दुसरी चूक, जर त्या संबंधित ठेकेदारांनी जर 9 महिन्यात जर काम पूर्ण नाही केलं, त्याला ऍक्च्युअल 10% दंड करायला पाहिजे नव्हता, किंवा दिवसाला 100 रुपयाप्रमाणे त्याला दंड. त्यांनीच नियम बनवलेत. हे नियम काय मी मनाचे नाही सांगत, ऍक्च्युअल तो करायला पाहिजे नव्हता. ती जर रक्कम काढल्या, आज 10% काढले 3.5 कोटीचे, तर 35 लाख रुपये ते मनसरकारांचे व्हायला गेले. आणि याला टेंडर देताना एक पहिलं त्यांनी टाकली होती स्थळ पाणी अहवाल, दुसरी टाकली होती ESI सर्टिफिकेट, म्हणजे मला वाटतं कामगार विमा रजिस्ट्रेशन कंपल्सरी. ज्याचे 20 पेक्षा जास्त कामगार आहेत त्याला हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. मला सगळ्या पत्रकार बांधवांना विचारायचे, 7 कोटीचं किंवा 3.5 कोटीचं जर काम असेल, जर 3.5 टोटल 7 कोटीचं काम येते, 7 कोटीच्या कामात मला फक्त एवढंच सांगा, जर 7 कोटीच्या कामात 20 आणि या ठेकेदारांनी लिहून दिलंय का आमचे 20 कामगारापेक्षा कमी कामगार आहे, त्यामुळे आम्हाला ESI सर्टिफिकेट लागू होत नाही. मग हे फक्त किती कामगारावर काम करणारे, ऍक्च्युअल हे तवा डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे नव्हते. फक्त हे काय म्हणतात, पूर्वी आपल्या बरोबर नवरी बरोबर माहेरवासी न्यायची, तसे हे CO बरोबर आलेले ठेकेदार आहेत. इथल्या काही गाव पुढाऱ्यांनी हे बोलून घेतले आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार चालू केला. आता या
ऍक्च्युअली याची मुदत संपली होती. हा ठेकेदार ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजे नव्हता, ब्लॅकलिस्ट झाला नाही. याला पहिलं टेंडर होतं 3.5 कोटीचं, 3.57 कोटी रुपयाची 2 टेंडर होती याला. पण याला बक्षीस म्हणून परत वर्षा 2 मजल्यासाठी मला वाटतं 4/2/2025 रोजी पुन्हा बल्क टेंडर करण्यात आलं. बल्क म्हणजे सगळ्या 15-20 कोटीची कामं एकत्र करायची आणि त्याचं बल्क टेंडर करायचं. त्याला नियम टाकायचा का RMC प्लांट म्हणजे जो आपलं स्लॅबला कॉन्क्रीट असतो, याला कॉन्क्रीट असतो, हा 15 किलोमीटरच्या आत पाहिजे, हा नियम टाकायचा. बाकी इथं 2-3च प्लांट आहेत, बाकीच्यांचे प्लांट नाही म्हणून त्यांना डिस्क्वालिफाय करायचं. ज्याचा प्लांट आलाय म्हणजे जो ठेकेदार याच्यात सँक्शन म्हणजे ज्यांनी भरलंय, ज्याचं टेंडर मंजूर केलंय, त्याचा प्लांट अस्तित्वात नाही, तो लिखी देतो बीबी मोरे का मी माझा प्लांट जे तिकडे संगमनेर ठिकाणी आहे तो 15 किलोमीटरच्या आतमध्ये 30 दिवसात शिफ्ट करेल. हे नियमवाटी यांच्याच. त्यासाठी FDR घेण्यास सांगितलंय. मी तुम्ही मागची क्लिप ऐकली असेल, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट म्हणजे आपली FD. थोडक्यात FD नगरपंचायत प्रशासनाच्या नावाने करून ती याला जोडाय पाहिजे होती. पण तुम्ही जर याच्यातली पेपर पाहिले तर आता मला सर्वसामान्य लोकांना तेच विचारायचंय का नक्की काय काय असते ह्या बघा. तुम्ही जर बघितलं तर हे असे चेक घेण्यात आले, ज्याच्यावर तारीख नाही, काय नाही, काय नाही, असे तिन्ही ठेकेदारांकडून चेक घेण्यात आले. आणि ते जर तो प्लॅन तो 30 दिवसाच्या आत करत शकला नाही तर 31व्या दिवशी त्याची FD आपण नगरपंचायतला डिझॉल्व करून घ्यायची. म्हणजे पहिले टेंडर मधले जर तुम्ही बघितले ते 35 लाख रुपयाची 20% लूट, ही 5-1 लाखाची लूट, गाळे लेट केले, ऍक्च्युअल त्याला परत 30-35 लाखाचा दंड व्हायला पाहिजे नव्हता, ती लूट. आणि ह्या गाळेधारकांना सुद्धा आज समजा 9 महिने जर तिथं आधी चालू झालं असतं तर कमीत कमी लोकांना नगरपंचायतला नाही म्हटलं तरी 50 किंवा 1 लाख रुपये महिना उत्पन्न तरी चालू झालं. ते 10-1 लाखाची नुकसान, अशा अनेक नुकसान हे करीत गेले फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी. आणि आता याच्यात जर आपण बघितलं ह्या 2 कामामध्ये म्हणजे तुमच्या चुका लक्षात आल्या असतील. पहिलं म्हणजे यांनी मुदत संपल्यावर टाउन प्लॅनिंगचं सँक्शन केलं, COला आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर खरं तर याच्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं म्हणजे RMC प्लॅन नाही तरी त्याला सेकंड म्हणजे 4/2/2025 ला त्याला परत 6 कोटीचं टेंडर दिलं. कोणला? बीबी मोरेला. बीबी मोरे गेला टोटल 10 कोटीच्या घरात, जो संगमनेरवरून अंधन आणला होता त्याला 10 कोटीचं टेंडर दिलं. त्या 10 कोटीच्या टेंडरमध्ये जर आपण समजा 20% बिलो धरले तर 2 कोटी रुपये ते वाचले असते, बरोबर ना? 2 कोटी रुपये ते वाचले असते, इतर ज्या काय आहेत रकमा त्या वाचल्या असत्या. म्हणजे हे पैसे गेले कुणाकडे? माझा स्पष्ट आरोप आहे हे पैसे जे आजकाल सोशल मीडिया सांगतात ना, आम्ही त्या कामावर जातो, रोज देखरेख करतो, आम्ही COला हे सांगतो, COला सांगतो का तू टाउन प्लॅनिंगचं परवानगी घे, या लोकांच्या खिशात गेले. ऍक्च्युअल हे सुद्धा करताना त्यांनी आता लक्ष्मी रोड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती लक्ष्मी रोड आपण किती दिवस पाहतोय. तर मी सरपंच व्हायच्या आधीपासून स्वर्गीय किसनराव बानकिले अण्णांच्या काळातला रोड आहे. याच्यात त्यांनी तो इंटरनल पाथवे दाखवला 4 मीटरचा टाउन प्लॅनिंगचं सँक्शन घेतात. पुढच्या ज्या इमारती आहेत जिथं आता श्रद्धा प्रेस वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ओपन जागा दाखवल्या. हे सँक्शन घेतात कसं? त्याच्यानंतर रस्ता 12 मीटरचा करायचं यांनी प्रतिज्ञापत्र दिलंय. रस्ता ऍक्च्युअल आता जो 5.5 मीटरचा तो 12 मीटरचा रस्ता करायचं प्रतिज्ञापत्र देतात, परत तिथलं बांधकाम पाडायचं. असे अनेक गोष्टी आहेत. या फक्त यांनी केलं त्या बीबी मोरेसाठी. आणि या बीबी मोरेचं जर 10 कोटीचं काम जर काढलं तर ह्या 10 कोटीच्या कामात
मला वाटतं 10 कोटीचं टोटल जे बीबी मोरेचं काम आहे 9.28 म्हणजे 9 कोटीच्या आसपास काम आहे. 1,80,00,000 रुपये बिलो गेला असतं तर आपले वाचले असते. पण ते एक वाचले पाहिजे. मनसरकरांनी एक सांगतो, हे 1,80,00,000 रुपयेचं कामाचं आपल्याला पुन्हा एखादं काम टेंडर करण्यात केलं असतं किंवा ह्याच कामावर अजून अधिकचा निधी आपल्याला टाकता आला असता. पण ते मी 1,80,00,000 रुपये खाली प्लस विकास कामं करताना आता हे संबंधित ठेकेदार हळूहळू पुढे येतात ना येतात मला माहीत नाही, त्यांच्याकडून 10% घेण्यात आले. ते 10% घेणारे कोण आहेत? या बीबी मोरेकडून कमीत कमी मला वाटतं काहीतरी 90 लाख का 1 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम संबंधित गाव पुढाऱ्यांनी घेतलेली. त्यांची नावं सुद्धा माहिती आणि मला माहिती मनसरकर हुशार आहेत. मनसरकर लगेच नावं लक्षात येतात मनसरकरांच्या. म्हणजे जर 2 कोटीच्या कामात ते 9 कोटीच्या कामात जर हे 2-2 कोटी रुपये जर खात असतील तर जो आतापर्यंत जो 110 कोटीच्या विकास कामं झाल्यात त्या 110 कोटीच्या विकास कामात किती पैसे खाले असतील? आणि खरं तर हाच माझा सवाल होता. आता हे दुसरं काम होतं याचं कातोरेचं, कुठलं? नाट्यगृहाचं. ते नाट्यगृहाचं पहिलं टेंडर झालं 6,15,00,000. दुसरं टेंडर झालं 5 कोटीचं. पहिले 6 कोटी संपले, नंतर 6 कोटी संपल्यानंतर परत 5 कोटीचं टेंडर करण्यात आलं. आज कामाची अवस्था काय तुम्ही पाहिली. तुम्ही कुणी सगळे जाऊ शकत नाही मनसरकर, म्हणून ही कामाची अवस्था आहे. हे 6 कोटी रुपये म्हणजे फक्त पाया भरायला 6 कोटी रुपये घालवलेत. टोटल प्रोजेक्ट काहीतरी 15 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यातले 6 कोटी रुपये संपले, म्हणून 15 कोटी रुपयाचा ते 5 कोटी रुपयेचं परत टेंडर केलं. आणि म्हणजे मला एकीकडे माझ्यावर आरोप करतात का मी कामं बंद करतो आणि विकास कामाला विरोध करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा ठेकेदार पळून गेलाय. मागील 3 महिन्यापासून हे काम बंद आहे. हा ठेकेदार जर याचं नाव आहे सुधीर विठ्ठल कातोरे, नाही ऑन पेपर करतंय कोण मला माहित नाही. या ठेकेदाराचं जर तुम्ही कोणी टेस्ट जर केली ना, याचं स्पष्ट मत आहे. तो काय सांगतो माहिती का? जर आपण विचारलं ना काम का बंद आहे, तर त्याचं स्पष्ट मत आहे, साहेब मी टक्केवारी देऊ थकलोय. मी किती जणांना टक्केवारी द्यायची? त्याचं सुद्धा मत आहे 11 कोटीत जवळजवळ 3-1 कोटी रुपयाचं वाटप झाले. म्हणजे हे नगरपंचायतची जे काय प्रशासकीय अधिकारी आहेत, आपल्या बैलगाड्यात जुगलबंदी असते माहिती आहे ना, एक बैल एकाचा दुसरा बैल दुसऱ्याचा, आपण तेच 2 चांगले बैल एकत्र करून जुगलबंदी करतो. तसं नगरपंचायतमध्ये एक जुगलबंदी आहे, जाधव आणि पवार. इतकी सुसाट जुगलबंदी पडते ना, 11% राजरोसपणे ते ठेकेदारांकडून घेतात. आता 110 कोटीवर 11% तुम्हीच मनसरकर सुज्ञ आहात, तुम्हीच व्याज मारा. आणि जर ठेकेदार असे पळून जात असतील आणि तुम्ही एकीकडं पत्रकार परिषदा घेऊन सांगताय का माझा विकास कामाला विरोध आहे, मी कुठल्या विकास कामाला विरोध केलाय ते सांगा. मी कुठल्या विकास कामाच्या क्वालिटीवर विरोध केलाय? मी कुठल्याही विकास कामाच्या क्वालिटीवर अजून विरोध केला नाही. माझं फक्त म्हणणं होतं बल्क टेंडर का केलं, मुदत संपल्यानंतर त्यांना 10% दंड का नाही केला? कारण आज माझे मनसरचे अनेक गाड्यावाले रस्त्यावर आहेत, जे नगरपंचायतचे 2-2 हजार भाडं भरून जर व्यवसाय करू शकत होते, त्यांना आज दुसरीकडे खाजगी जागेत 20-20, 10-10 हजार रुपये भरून त्यांना व्यवसाय करायला लागतोय. तसेच जर तुम्ही बघितलं आपल्या बाजार तळालगतचे गाड्यावाले होते, त्यांना तर म्हणले 3 महिन्यात तुम्हाला गाड्या देतो. मी तो प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे पक्ष बाजूला ठेवून मी स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांकडे गेलो, साहेबांच्या सगळ्यांबरोबर गेलो, त्यांच्या कानावर घातलं. साहेब म्हणले तुम्ही मनसरकर बसा आणि हे करा. सीओनी आम्हाला उत्तर दिलं, मी 3 महिन्यात त्या लोकांना गाळे देतो. आज किती दिवस झालेत त्या लोकांना गाळे नाही. बरं, यांच्या डोक्यात गाळे देणं नाही, पहिलं तिथं शेड बांधा, आलेला निधी खर्च करा, आपली टक्केवारी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपला बोरी बिस्तारा इथून भरायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाव लुटायला बघायचं. पण हे जे काय मनसरचे जे स्वयंघोषित पुढारी आहेत किंवा जे भविष्यात नगरपंचायत, आताही नगरपंचायत तेच चालवतात आणि नगरपंचायत चालवायचं स्वप्न बघतात,
त्यांना माझी विनंती, अरे हे लुटून जातील पण तुम्ही सुद्धा याच्यात थोड्याफार तुकड्यासाठी भाग घेता आणि त्यांना मदत करता. आज तुम्ही बघा ना, साधी घरं नोंदवायला सुद्धा 2-2, 3-3 लाख रुपये जर सर्वसामान्यांना द्यायला लागत असतील तर एवढ्यासाठी नगरपंचायत केली नव्हती का आमच्याच मनसरकारांच्या खिशावर डल्ला पडावा आणि ह्या सगळ्यांची घरं भरावीत. आता ही जी मी तुम्हाला दोन्ही कामं सांगितली, एक होतं 9 कोटीचं टोटल, एक होतं 11 कोटीचं, याच्यातच कमीत कमी 6 ते 7 कोटी रुपये राजकीय पुढाऱ्यांनी खाल्लेत. तर 110 कोटी रुपयामध्ये किती खाल्लेत याचा हिशोब पण तुम्ही कुणालाही विचार. आणि ही कामं काय करतात, घ्यायचं बीबी मोरेच्या नावाने, बीबी मोरेने दुसऱ्याला द्यायचं. आणि गावातली जी इंजिनियर मुलं आहेत ज्यांचा रोजगार बुडालाय ती मुलं खरं तर यापासून वंचित राहिली. मध्यंतरी यांनी टेंडर सुद्धा केली, सेपरेट बघा, सेपरेट टेंडर केली, सगळी सेपरेट टेंडर केली. पण जर समजा एक 10 जणांनी भरलं तर 10 जणांकडून मग टक्केवारी कशी गोळा करायची. आणि गावची पोरं आज ना उद्या कुठं ना कुठे तरी सांगणार का फलानेनी 10 रुपये घेतले, बिस्तानेनी 10 रुपये घेतले. मग त्याला कुठेतरी बदल देण्यासाठी ही टेंडर रद्द केलेली टेंडर रद्द केली, कुठलंही कारण न देता केलेली टेंडर रद्द केली आणि पुन्हा याची बल टेंडर केली. कारण जे काय आहे, जे काय 10% घ्यायचे ते एकत्र घ्यायचे. प्लस आता शासनाने निधी जर आपल्याला 6 कोटी रुपये दिला एखाद्या विषयासाठी, का बाबा नाट्यगृह बांधायसाठी 6 कोटी रुपये शासनाने पहिले दिले, यांनी ऍक्च्युअल निविदा किती कोटीची करायला पाहिजे होती, 5.5 पर 6 कोटी पर्यंत करायची होती. यांनी निविदा केली, हे बघा इथं समोरच आहे माझ्या, 6 कोटी 15 लाख ची निविदा केली. बरं, कलेक्टर ऑफिसला यांनी लिहून दिले, ज्या राजेश देशमुख साहेबांची सही आहे इथं, का मी ह्या वरील जे रक्कम आहे याची राजेश देशमुख साहेबांनी स्पष्ट लिहून दिलंय का जे वरील रक्कम आहे 15 लाख ही आम्ही नगरपंचायतच्या टॅक्स मधून भरू. आणि त्यांनी तसं लेखी लिहून घेतलेलं आहे. म्हणजे आणि मला सांगा ना, जर 6 कोटी रुपये निधी आला तर 15 लाख मग कोणाच्या खिशात घातली यांनी. आणि बरंच ठीक आहे, मान्य केलं असतं 6 कोटी रुपये जर हे काम पूर्ण होणार असं, हे काम 15 कोटीचं आहे, मग तुम्ही 6 कोटी 15 लाखाची निविदा केलीच कशी. म्हणजे हा 15 लाखाचा शुद्ध भ्रष्टाचार आहे. प्लस तुम्ही 0.0 मध्येच निविदा, सगळ्या निविदा आतापर्यंत झालेलं प्रत्येक मनसर नगरपंचायतचं टेंडर 110 कोटी रुपयाचं प्रत्येक टेंडर 0.0% दिलंय. म्हणजे 1 रुपया सुद्धा कमीनी दिलं नाही. आणि तुम्ही तालुक्यातल्या बारकाल्या ग्रामपंचायतची कामं बघा, 5%, 10%, 15%, 20% बिलोनी जातात. आमच्या इथं महात्मा गांधी विद्यालयाचं काम झाले, 27% बिलोनी काम गेले. मग जर ही अशी कामं जर बिलोनी जात होऊन ते पैसे वाचतात कोणाचे, सर्वसामान्याच्या खिशातलेच वाचतात. म्हणजे जर दिवसा ढवळ्या दरोडा टाकीत असतील आणि बरं कामं सुद्धा त्यांनी अशी कुठली पण सुचवलेत का जी काही कामं खरंच गरजेची नव्हती. माझं अजून दुसरं म्हणजे एक असं म्हणणं होतं का यांनी, आता सगळ्यांना माहिती, सगळ्या पत्रकारांना माहिती, सगळ्या गाववाल्यांना माहिती, कुठलंही काम केल्यावर तिथं पत्र्याचा बोर्ड लावणं बंधनकारक आहे का नाही, त्याचं इस्टिमेट मध्ये प्रयोजन असतं का नाही. मग माझं म्हणणं आहे, माझ्या मनसरकरांना तुम्ही तो बोर्ड लावा. म्हणजे बीबी मोरेनी समजा एखादा रस्ता केलाय 2 कोटी रुपयाचा, मनसरकरांना फील घेता आलं पाहिजे ना, अरे मी 2 कोटीच्या रस्त्यावरून चाललोय, मी 50 लाखाच्या पेविंग ब्लॉक मध्ये चाललोय, मी 50 लाखाच्या मुतारीत जाऊन आलोय, याचं फील कधी येणार. तुम्ही ते बोर्ड लावल्याशिवाय फील येईल का आम्हाला. आणि हे कळू द्या लोकांना, हे ठेकेदार कोण आहेत आणि किती कोटीची कामं आहे. माझ्या पुढे समजा माझं घर 20 लाखाचं आहे आणि माझ्या पुढे जर गटर 5 कोटीचा असेल तर मला पण त्याचा फील घेऊ द्या ना, मी 5 कोटीच्या गटरच्या बाजूला राहतो. हा फील कधी घेणार मी आम्ही मनसरकर, असं माझं स्पष्ट मत आहे.
हा सगळा म्हणजे हे दाखवायचा होता. आणि अनेक रस्ते मी तुम्हाला सांगतो, मोर्डेवाडीचा आज रोड आहे, किती दिवसापासून मोर्डेवाडीवाले त्या खड्ड्यातून जातात, काम का बंद आहे माहिती आहे? संबंधित लोक म्हणतात ना, मी लय लक्ष देतो, मी लय पाहतो. त्यांनी 15-15, 20-20 लाख रुपये घेतले मोर्डेवाडीच्या रस्त्याचे. ठेकेदारापुढे प्रश्न असतो, अरे पहिले पैसे दिल्याशिवाय हा पण म्हणती नाही. मग ते हा कसे, मग ते कामाचं त्या बिचारा, आणि ती मुलं कोण घेतात, इंजिनियर वगैरे एखादा मुलगा पहिले 20 लाख रुपये त्यांना देतो, मग ते काम XYZ कार्यकर्त्याच्या नावावर येतं. कार्यकर्ता काय ठेकेदार नसतो, तो परत एखाद्या इंजिनियरला विकतो 10-20 लाखाला. मग मला म्हणायचं 1 कोटीच्या कामात खरे पैसे शिल्लक किती राहतात विकास कामासाठी? आणि आजही ती अशी अनेक कामं अपूर्ण आहेत. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, नाट्यगृहाचा ठेकेदार पळून गेलाय काम सोडून. आता मी बोलल्यानंतर आज उद्या त्याला धरून आणतील आणि हे करतील. पण जर एवढे पैसे वाटायला लागत असेल तर खरंच सांगा, ही नगरपंचायत करून चूक झाली. मला तरी वाटतं बा चूक झाली, मी मान्य करतो. कारण याचा पहिली कागदावर जर सही होती नगरपंचायत करण्याची तर ती माझी होती. आणि मी वारंवार सुद्धा म्हणतोय का बाबा ही नगरपंचायत करून मी कुठंतरी या ठेकेदारांना किंवा गाव पुढाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना पुरण करून दिले, असं मला स्वतःला वाटायला लागलं. असा साधारण विषय. आता फक्त मी 2च ठेकेदार आणलेत, सगळे ठेकेदार आणले नाही, गावात अनेक ठेकेदार आहेत. आणि तुम्हाला यांची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तीन निविदा आल्या ना. आता तुम्ही बीबी मोरेच्या याच्यात तुम्हाला मी मगाशी वाचून दाखवलं, कोणी टेंडर भरलं होतं? कातोरे, वळसे पाटील इंटरप्राइजेस आणि बीबी मोरे. मग यांचं कसं ठरलंय का मोरे तू ते का? नाट्यगृहाचं जर तुम्ही टेंडर पाहिले ना, नाट्यगृहाचं टेंडर कोणी भरलंय? सुधीर कातोरेला टेंडर भेटले आणि बीबी मोरे आणि DM कन्स्ट्रक्शन. सुधीर कातोरेने सांगितलं मी तिकडचं खातो, तू इकडचं खा. आणि ते 0.0 मध्ये मॅनेज केलं. एकाच गाडीत बसून येतात ते, स्थळ पाणी अहवाल घेतात. आणि मी आता बँकेचे डिटेल्स सुद्धा मागवले. जर जे काय अनामत रक्कम असतात एकाच बँकेतून ते पैसे ट्रान्सफर झालेत असा माझा दरदरीत आरोप आहे. फक्त माझ्याकडे ते डिटेल्स नाहीये. SBI बँकेतून यांच्या अनामत रक्कमा सुद्धा एकाच बँकेतून एकाकडूनच गेल्या तिघांच्या. म्हणजे फक्त मनसर नगरपंचायत जी लोकल बॉडी येईल, कोण येईल काय येईल आरक्षण आहे अजून, त्याच्यात कसं तिथला सगळा मलिदा संपवायचा हा खरा तर मोठा डाव आहे. आणि माझी दोन्ही नेत्यांना विनंती आहे का आमचा तुमच्यावर कधीच आरोप नव्हता आणि नाही. फक्त हे जे काय तुमचे इथले गावातले स्वयंघोषित पुढारी आहेत सगळेच वाईट आहेत असं म्हणत नाही मी. पण जे आहेत, ज्यांना मिरच्या लागतात, जे पत्रकार परिषद घेतात, जे बोलतात, त्यांना हे 100% मोठ्या नेत्यांना चुकीचं काहीतरी सांगतात असं माझं स्पष्ट मत आहे. इथं याच्यावर इथं पत्रकार परिषद घेतली, थांबला असा भाग नाही. मी 13 पासून आमरण उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौकात चालू करणार आहे. माझी उलट मनसरकरांना विनंती आहे, मी मनसरकरांना याच्यात इन्व्हॉल्व करून एक जनहित याचिका सुद्धा दाखल करणार आहे. टिकाल लागेल तेव्हा. आणि अधिकारी आज बदलून जातील पण केलेल्या कागदावरची सही आहे ना आयुष्यभर त्यांच्या मागे राहणार, त्यांना काय याच्यातून सुट्टी नाही. असा हा विषय होता. आणि मेन म्हणजे आमरण उपोषण. आणि मी आमचे अंबादास दानवे आहेत विधान परिषद नेते, त्यांच्याशी बोललोय. ते 25 तारखेला आपल्या भागात येणार आहेत. त्यांनाही ते पेपर दाखवणार आहे आणि त्यांनाही सांगणार आहे का हा मनसरकरांचा आवाज तुम्ही विधान परिषदेत मांडा. नामदार वळसे पाटील साहेबांना सुद्धा सांगणार आहे, साहेब हे असे पेपर आहेत, मी वेळ मागणार आहे 2 अंक. आढळराव दादा असेल किंवा वळसे पाटील साहेब असेल 2 अंक वेळ मागणार आहे. हे असे पेपर आहे, ही मनसरकरांची लूट आहे. हे काय तुमचे जे काय गावचे काही कार्यकर्ते असतील हे काय तुम्हाला सांगणार नाही का कसं होतंय. पण मला माहिती आहे तुम्हाला साहजिक कुठल्याही नेत्याला वाईट वाटणार, अरे आपण एवढा निधी आणलाय सर्वसामान्यांसाठी आणि त्याचं हे काय चाललंय, त्याचं सोशल मीडियात काय आज चालतंय, असे म्हणजे विषय होते. त्यासाठी खरं तर आपल्याला आज बोलवलं होतं. यावर तुमचे काय कोणाचे प्रश्न असतील? मनसर नगरपंचायत चालवते कोण? मनसर नगरपंचायत
जे लोक पत्रकार परिषद घेतात ना, आता मी 2-4 दिवस मागील आठवड्यात एक सीओना प्रश्न विचारला होता. उत्तर ऍक्च्युअल सीओकडून किंवा ठेकेदारांकडून कुठून तरी यायला पाहिजे नव्हतं, पण उत्तर जे पुढारी पत्रकार परिषद घेऊन अटॅक करतात त्यांना कुठेतरी मिरच्या जमल्याशिवाय हे नाही. आणि ते त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट म्हणले, मी सीओ का जातो, मी सीओ को बसतो, मी सीओला सांगतो, मी सीओला सांगितलं का तू टाउन प्लॅनिंगचं परवानगी घे, आणि मग सीओनी घेतली. तीच लोक मंचर नगरपंचायत चालवतात. तुम्ही आरोप केला आहे राजकीय पुढारी कमिशन खात्यात टक्केवारी खाताय, नक्की कोण टक्केवारी खाते, नेते की कार्यकर्ते? नाही, मनसरमध्ये असा कोणी नेता नाही, सगळे कार्यकर्तेच. नेते म्हणजे तालुक्यात जे काय आहेत ते वरिष्ठ पातळीवरचेच नेते आहेत. तुम्ही मागे आका म्हणत शोधत होते, आका भेटला की नाही? मला आका भेटण्यापेक्षा मला 40 चोर भेटले. मी उलट आता अल्लीबाबा सापडे तू 40 चोर तर मला भेटले. हे जे आहेत ना, हे 40 चोर भेटले. आणि मी उपोषणाला बसलो ना, रोज एक ठेकेदाराचे पेपर, तुम्हाला पत्रकारांनी विनंती, तुम्हाला रोज यावं लागेल, रोज एक ठेकेदाराचे पेपर पुराव्यानिशी पब्लिश करणार. 40 चोर आता जे काय म्हणतात, ज्या लोकांच्या पोटात प्रेस कॉन्फरन्स घेतात, ठेकेदार कामावर जातात, नेत्यांकडे जातात, तसेच ओळखायचे ना. नेत्यांच्या कानात सांगणारे, कामावर जाणारे, आणि लोकांना माहिती आहे कामावर नावावर कुणाच्या कामं करतोय कोण, त्यामुळे 40 चोर आपाप लक्षात येतात. तुम्ही आरोप करताय कार्यकर्ते पैसे खाताय, पण नेत्यांना माहिती आहे कार्यकर्ते नाही, दुर्दैव तेच ना, नेत्यांना माहित नाही. म्हणूनच नेत्यांना मिसगाईड केलं जातं का बाबा नाही चाललेल्या विकास कामांना विरोध करतो. मग मी जर विरोध करतोय, मी काम बंद करायला कुठलं सांगितलं होतं? का सांगितलं होतं? का बाबा कालावधी संपलाय किंवा त्याच्यावर 10% दंड करा, काम चालू ठेवा. काम बंद करायला माझा विरोध नव्हता. मग तो सुधीर कातोरे 11 कोटीचं काम आहे ज्याच्याकडं, पैसे शासनाचे पडून येत तरी तो पळून जातो काम सोडून. कोणामुळे पळून जातो? मी गेलोय कधी तिथं? आजही मी त्या याच्यावर नाट्यगृहाच्या याच्यावर एकदाही गेलो नाही. आणि 6 कोटी रुपये फक्त तुम्ही प्रिंटलाच खर्च झालाय, 6 कोटी रुपये. मग ते 15 कोटीचं नाट्यगृह उभं करणार, आम्ही तिथं नाटक बघायला जाणार कधी? काही ह्याच फक्त कार्यकर्त्यांची नाटकं बघायची रोज उठून आम्ही. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं 6 कोटीचं एस्टिमेट होतं नाट्यगृहाचं, पण ते 6 कोटीमध्ये पूर्ण झालं नाही. मग ज्या इंजिनिअरिंग एस्टिमेट बनवलं तो काय नशिबमध्ये होता? नाही, आपलं हे बनवलं कोणी? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याला तांत्रिक मान्यता दिली. बनवलं तर इंजिनियर कोण? पवारनीच बनवलं असेल ना एस्टिमेट. तुम्ही सांगा. एस्टिमेट पवारनी बनवलेलं आहे. पवारनी बनवून मान्यतेला दिलं. आता ज्याच्याकडे मान्यतेला दिलं, ऍक्च्युअल शासनाचे 6 कोटी रुपयांनी द्यायचं ना, 6 कोटी 15 लाखाचं निविदा काढायची गरजच नाहीये ना. 15 लाख रुपये हे तुम्हाला कोणाला तरी द्यायचे, किंवा त्या पवारला घ्यायचे, किंवा अजून कोणाला घ्यायचे, यासाठी हे वाढवलं होतं. म्हणजे फक्त फुगवायचं. आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग सांगतो मी. आता तुम्ही सगळ्यांनी घरं बांधल्यात आणि हे चॅनेल पाहणारे सगळ्या मला वाटतं मनसरकरांचं घर आहे. मी फक्त आजही बापाच्या घरात राहतो, त्यामुळे मला याचं माहित नाही. मी तुम्हाला विचारतो, आपल्याला जर 4 मजले बांधायचे ठरले, आपलं सुरुवात कशी होती? पाया, नंतर पहिला मजला, नंतर दुसरा मजला, तिसरा मजला आणि 4था मजला, बरोबर? मग पहिल्या जो काही पहिला मजला आहे आपला, पहिल्या मजल्याला जर 1,65,00,000 रुपये खर्च आला असेल, तुम्हाला सगळ्यांना मनसरकरांना प्रश्न आहे, पहिल्या 2 मजल्याला जर 1,65,00,000 रुपये खर्च आला असेल, तर वरच्या 2 मजल्याला किती म्हणजे खर्च आला पाहिजे? तेवढे स्क्वेअर फूट आहे, 3200 स्क्वेअर फुटाचा किंवा 3000 स्क्वेअर फुटाचा एक फ्लोर. शिवाय व्यावसायिक आहे, वाणिज्य आहे, वाणिज्य. इथं कुठलंही किचन नाही, हे नाही, ते नाही. आज तुम्ही जर मनसरमध्ये बघितलं तर 1400-1500 रुपयात वाणिज्यचं रेट आहे. 2500-2700 रुपयात स्कीमा, लिफ्ट, गार्डन, अम्युनिटी स्पेस देऊन चावी हातात देतात मनसरमध्ये. आणि जर 3-3 हजार रुपये जर हे रेट लावतात, मध्ये जर मी म्हणलं होतं सोन्याच्या विटा लावल्यात का, मग हे 3-3 हजार रुपये लावून, मग हा एक प्रकारचा हेच आहे. म्हणजे हे जर तुम्ही सगळं बघितलं तर पहिला जर फ्लोर, मी परत त्याच प्रश्न होतो मला, 1,65,00,000 रुपयाचा पहिले 2 मजले, तर वरचे 2 मजले कितीच व्हायला पाहिजे होते? 1.5 कोटी. बरं जाऊ द्या, मी लगता 1,65,00,000 रुपयात झाले पाहिजे का नाही? जेवढा खालचा खर्च आहे, खाली ऍक्च्युअल जास्त खर्च होता कुठला? पायाचा.
पण वरची जी निविदा केली यांनी 4/2/2025 त्याच्यात जो 1.65 आहे का तो गेला 1,92 लाखाला. मी किती वाढले? 28 लाख रुपये वाढले, 27-28 लाख रुपये वाढले. हे 27-28 लाख रुपये कोणाचे आहेत? मला तर काही एवढं वाचता येत नाही, पण एक तर कळतं, खालच्या 2 मजल्याला जर 1,65 लाख लागले तर वरच्या 2 मजल्याला 1,95 लाख रुपये लागतात कशाला तुम्हाला? हे जे ठरवलं जातं SSR रेट आहे, विरोधकांना त्यांनी सांगितलं शासकीय जे रेट आहे त्यानुसार ते जे कॉस्टिंग ठरवलं जातं त्यावर तो रेट काढला जातो. बरोबर. झाली ऐका ना, बरोबर ना. मग समजा आता जी नगरपंचायतच्या पुढची इमारत आहे का, त्याचं मी तुम्हाला सांगितलं ती होती 1,65 लाख रुपयाला. वरचा मजला होता 1,92 लाख रुपयाला, 28 लाख रुपये त्याच्यात रेट डिफरन्स होता. तुमचं म्हणणं DSR वाढला, बरोबर. सेम दिवशी टेंडर झाले, सेम दिवशी जी जुनी लक्ष्मी रोडची बिल्डिंग आहे त्याचं जुनं टेंडर होतं मला वाटतं किती 1,91 लाख रुपयाचं. मग त्याच्यात पण 27-28 लाख रुपये वाढले पाहिजे ना. त्याच्यात किती वाढले माहिती का? 1,94 लाख रुपये, त्याच्यात वाढले 3 लाख रुपये. मग कुठला DSR वाढला मला सांगा ना, कुठला DSR वाढला? शिवाय त्याचे स्क्वेअर फूट जास्त आहे, ती 3,200 स्क्वेअर फुटाचा फ्लोर आहे. ज्याच्या 30 लाख रुपये वाढवले तो 3,000 स्क्वेअर फुटाचा फ्लोर आहे. मग याचं उत्तर कोण देणार? मला म्हणजे मला नाही वाटत का दादा असतील किंवा वळसे पाटील साहेब असतील त्यांना एवढा वेळ आहे बारीक पाहिला. हे बारीक पाण्याची जबाबदारी सर्वसामान्य मनसरकाराचीच आहे. इथं कुणी बाहेरचा येऊन याच्यावर लक्ष ठेवणार नाही. सुनील बांधले जे आहेत त्यांनी आज सांगितलं दत्ता गांधाळे जे निवृत्त दर्जाच्या कामाची तक्रार करत असतील तर ते योग्य आहे. तुमच्या नाही, मी जर ते म्हणतायत ना तर आपण हे पत्रकार परिषद घेऊन सांगायची गरज काय? समजा मी जर चांगलं काम करतोय तर ते त्यांनी काय सांगायची काय गरज आहे? मला कळतं ना मी काय करतोय, त्यांनी काही सांगायची गरज नाही. हात पकड नाही. मला शेवटी बघा गावचं खाल्लं जाते आणि मला नाही वाटत मी त्या याच्या प्रशासनावर काम केले ना. आज सर्वसामान्य मनसरकारांना तिथं पट्ट्या कमी करायला, गोटे कमी करायला वेटीच धरलं जाते आणि ठराविक पुढारी आणि ठराविक अधिकारी फक्त जर स्वतःच मनराणी चालत असेल. बरं, या गावात कोणी प्रश्नच विचारायचा नाही का? इथं काय कोणी प्रश्न विचारायचा नाही? प्रश्न विचारलाच पाहिजे ना. आणि ठीक आहे बा, सर्वसामान्य मनसरकार काय म्हणतो जाऊ दे पुढे आपण याच्यात हे करतो, पण आज राजकीय पुढारी म्हणून जेव्हा ते आमच्याकडे पाहतात, आम्ही 5-5 वर्ष जर तिथं गाव सांभाळले तर आमचं पण हे दायित्व आहे या विषयावर बोलणं. आता नाट्यगृहाचं तुम्ही म्हटले की 2 टप्प्यात झालं. पहिला 6,15 लाखाचा होता, ते संपले म्हणून 5 दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 5 कोटी टाकलेत. पण आता काम तर तुम्ही पहिल्या बेसमध्ये दाखवताय. हो, आता फोटो दाखवला. हो, म्हणजे याचा अर्थ पहिले 6,15 लाख तर संपलेले संपले. नाही, मला कळत नाही. 6,15 लाख संपले, त्याच्या कामाचा फोटो दाखवला मी. आजचा फोटो हा काय कधी मी काय 8 महिन्यापूर्वीचा 4 महिन्यापूर्वीचा आजचा फोटो आहे. आणि संबंधित ठेकेदाराला जर तुम्ही तुमच्या ओळखीचे असतील कोण ना कोणतरी, तुम्ही विचारून बघा. तो ठेकेदार स्पष्ट सांगतो का मी कंटाळलो, मी तो पाकिट भरू भरू मी कंटाळलो. नाही, दादा कधीच खोटं बोलती नाही. मी त्यांच्याबरोबर काम केलंय, मला माहिती. दादा कधीच खोटं बोलणार नाही. 10 लाख घेतल्याचा आरोप कुणावर झालाय पहिला 10 लाखाचा? मी ती पत्रकार परिषद ऐकली दादांची आणि मी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर, कारण हे बघा हे जे आता दादा भूपी जे काय चमचे फिरतात त्यांच्यापेक्षा मी जास्त जवळ होतो आणि मी दादांना चांगलं ओळखतो. दादांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याशिवाय दादा काय बोलणार नाही. मी संबंधित सीओला हा फोटो आहे त्याचा, तर प्रत्येक गोष्टीची सारखीच बातमी करणं मला आवडत नाही. सीओला पत्र दिले का आदरणीय दादांनी जे काय सांगितले, तुमच्याकडे कुठल्या व्यक्तीने येऊन ठेकेदाराकडे 10 लाख मागितलेत त्याचं पत्र सुद्धा दिले का त्या संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मग ही मागणी काय चुकीची थोडी. आणि मला माहिती आहे दादा खोटं नाही बोलणार. कानात सांगणाऱ्याने एखाद्या चुकीचं सांगितलं असं.
ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे, ते काम आता बऱ्यापैकी झालेलं आहे. झाल्यानंतर ते जुने जे गाळेधारक आहेत त्यांना मिळाल्यानंतर व्यवस्थित चालू करता येईल, बरोबर. पण तुम्हाला असं वाटत नाही का जर ते शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहिलं तर कायद्यानुसार त्याचा लिलाव व्हावा, आणि तसं पाहायला गेलं तर जे काही गरीब त्या ठिकाणी व्यवसाय करणार आहे, व्यवसाय केला त्यांचं सगळं चाललं गरीबाला दिलं तर काय हरकत नाही, पण त्याची गरीब आणि कायदेशीर लिलाव का होणार नाही, लिलाव हा कायदेशीर नाही, लिलावच पद्धतीने गाळे दिले जाणार. पण माझं प्रांजळ मत आहे का जे बिचारे म्हणजे त्यांना पहिलं रोड वाइंडिंगच्या नावाखाली काढलं, त्यांना मी माझ्या सरपंच पदाच्या काळाच्या आधी त्यांना बेघर केले. आज 10-10 वर्ष झाले ते बेघर आहेत, त्यांना प्रायोरिटीने त्यांना सुद्धा गाळे भेटावे ह्या मताशी मी पण आहे. फक्त लिलाव पद्धतीनेच गाळे दिले जाणार, विदाऊट लिलाव पद्धतीने गाळे दिले जाणार नाही. नवीन करावाच, 100% नवीन होतकरूंनी सुद्धा गाळे करावं. गाळ्याची संख्या पण वाढलेली तिथं, जुन्यांनाही भेटतील, नव्यांनाही भेटतील. आणि मला एक कळलं नाही, वरती हॉल बांधायचे म्हणजे तिसऱ्या चौथ्या मजल्यावर, तर परत चौथ्या मजल्यावर पण गाळे बांधले. म्हणजे ते मला त्यांचं कळत नाही बा. एखादी हॉल बांधला असता, बँक आली असती, पोस्ट ऑफिसला आज जागा नाही, पोस्ट ऑफिस आलं असतं, तुमचं अजून जे काही हे आहेत म्हणजे तलाठी कार्यालय ते एक जागी आणता आलं, असं एकत्र करून सुद्धा छान करता आलं असतं. पण ते सोडले, मंजुरी घेतली सगळ्या गाड्यांची. आता तुम्ही म्हटले जुगलबंदी पवार आणि जाधव यांच्यामध्ये, परंतु आता तुम्ही जर डिटेल्स वाईज जर सांगितलं तर ते असं दिसतंय काही टक्केवारीत पण गेलेत आणि काही प्रसन्नात. खरी जुगलबंदी प्रशासनातील त्या दोन अधिकाऱ्यांमध्ये की प्रशासन आणि नेत्यांमध्ये? नाही, थोडस कसं होतं, जुगलबंदी जी होती म्हणजे मी सांगितलं पवार आणि जाधव जुगलबंदी, पण जे त्याच्या पुढे घोडं पळतं ना ते गावातले पुढारी इतके का जे प्रशासनाच्या पुढे पळतात का मला जास्त भेटावं, मला जास्त. खरी जुगलबंदी प्रशासन आणि पुढाऱ्यांमध्ये. प्रशासन काय करतं, टेंडरची कॉस्ट वाढवतं, आपला आतला मलिदा काढून घेतं, हे टक्केवारी कामं घेतात, इंजिनिअरिंग पोरांना 20-30 लाखांनी कामं विकतात आणि हे आपलं यांचं चालू असतंय. मग आता टक्केवारीत वाढलेत की प्रशासनाच्या टक्केवारीत वाढले? दोन्ही पण पैसे वाढले, टक्केवारीत पण पैसे गेले आणि प्रशासनाने पण त्यांचे हे केले. 11% घेतात. माझा आरोप आहे त्यांच्यावर 11%. बरं, हे काय मी कधी ठेकेदारी केली आणि मला हे कोण सांगतात? माझ्याही काळात ते ठेकेदार म्हणून गावची मुलं जी इंजिनियर झाले ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ती मुलं करतात. आणि ती मुलं जर सांगत असतील जर आज आमच्याकडून 11% घेतली जातात, काम घेण्याच्या बदल्यात जर आमच्याकडून 15-15, 20-20 लाख रुपये घेतले जातात, काय त्या पोरांनी काय करायचं? बरं, हे सगळे पैसे पहिले घेऊन जातात. सर्व मध्य काळामध्ये जिल्हा परिषदेच्या इंजिनियर लोकांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केले त्यांच्यावरती FIR दाखल झाली, त्यांचे गुन्हे दाखल झाले. तुम्ही आज सर्व कागदपत्र घेऊन बसलेले आहात. जर त्याच्यामध्ये जर अपहार झाला तर भ्रष्टाचार झाला तर तुम्ही कायदेशीर त्यांच्या वरिष्ठांचं त्या अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल याबाबत पत्र करायला परवानगी मागायला हवी होती आणि त्यानुसार तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल म्हणून पोलिसांना तक्रार द्यायला पाहिजे. तसं तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही बरोबर बोलताय का? नाही, हे बघा, मी मागच्या 12व्या महिन्यापासून कलेक्टर साहेबांशी, पहिले राजेश देशमुख साहेब होते, आता मला ऐका ना, आता तेच सांगतोय, आता जितेंद्र डोडी साहेब आहेत. मी वारंवार किंवा आपल्या जे नगर प्रशासनाचे ऍडिशनल कलेक्टर आहेत दुर्वास साहेब, या सगळ्यांच्या संपर्कात वारंवार पत्रकार परिषद पत्रव्यवहार करतोय. वारंवार त्यांना प्रत्येक गोष्टीचा मी मेसेजही करतोय. आज ज्यावेळेस 409 अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असतो ना आपल्याला, ज्यावेळेस कोर्टात हे करायचं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असते. मी फक्त अधिकाऱ्यांना आत्ताच्या स्टेजला काय सांगितलं तर साहेब तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हालाही पेपर दाखवतो आणि मग तुम्ही मला पुढचं मार्गदर्शन करा, मी यांच्यावर का गुन्हा दाखल करू नये म्हणून. ज्या पद्धतीने तुम्ही आता बोलताय त्यामध्ये आपल्या नगरपंचायती अधिकाऱ्यांनी खोटे अहवाल तयार केले, म्हणजे ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मोठी जागा दाखवल्या किंवा पाचवे जोडपर्यंत दाखवलं, ते खोटी कागद तयार करण्यात आली. तुम्ही फौजदारी दाखवण्यावर पुढे प्रक्रिया करणार? मी जनहित याचिका सुद्धा दाखल करणार आहे. मी समजा ते एका कामात ठीक आहे बाबा, आता मेन पहिली फौजदारी गुन्हा माझ्या मते यांच्यावर दाखल काय होणार, तुम्ही टाउन प्लॅनिंगचं सँक्शन उशिरा का घेत आणि एवढी घाई तुम्हाला कशासाठी झाली ती इमारत बांधायची? जर तुम्हाला एवढी घाई झाली होती ना मग 9 महिन्यात ती इमारत पूर्ण होऊन त्या बिचारा गाळ्याधारकांना गाळे का दिले नाही? कुठे कागदपत्र तयार केलं
हो 100% पुरं हे पुढे आहेत कागदपत्र. मी काय मनाने काहीच सांगत नाही. एक कागदपत्रावर तारखा आहे भाऊ. जर 9व्या महिन्यात मुदत संपली तर तुम्ही 12व्या महिन्यात त्याचं सँक्शन घेताच कसं? मग इमारत जी काय 2 मजले 3 मजले बांधली कुणाच्या याच्यावर बांधली का असेच बांधली? जी आता टेंडर प्रक्रिया आहे ती पारदर्शक होण्यासाठी काय केलं पाहिजे असं मला वाटतं? टेंडर प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे बल्क टेंडर पद्धत बंद केली पाहिजे. प्रत्येक कामाचं सेपरेट टेंडर केलं पाहिजे. नवीन जे काय मुलं असतील त्यांना त्या टेंडर प्रक्रियेत भाग घेता आला पाहिजे. आता तुम्ही बेबी मोरेंच्या बद्दल जे बोलले, टक्केवारी देऊन आम्ही टक्केवारी देऊन दमलो. बीबी मोरे नाही, सुधीर कातोरे. हा ठेकेदार. हा मग समजा तुम्हाला कळतं, मग बाकीच्या कार्यकर्त्यांना असं का साथ देत नाही? त्यांना कळत नाही काय भ्रष्टाचार होतो? नाही, काय होतंय हे बघा, प्रत्येक जण काम करताना ज्याची त्याची पद्धत असते. व काही जण घाबरतात, नको माझा व्यवसाय आहे, माझं हे उद्या आज नाही तर मला समजा इथं राजकीय नेत्यांच्या बँका आहेत, मला कुठेतरी अडवलं जाईल, मला कुठलं तरी, ह्या भीतीपोटी ते मागे राहतात. सरपंच, तुमचा सरपंचकीचा काळ होता तोपर्यंत तुम्हाला गावांनी सुचवल्यानंतर तुम्ही रस्ते बनवत होते. हो, तिथं स्थानिकांची. आता तुम्ही सांगा की आताचे जे रस्ते बनले जातात परत त्याचा कार्यकाळ पूर्ण होत बी नाही तर लगेच दुसरं परत त्याच्यावरती रस्त्याची मागणी कुणीतरी लोकांनी केली. आता तुम्ही याच्यातलं रोज रस्ता पाहिला ना, छत्रपती संभाजी महाराज चौक ते आवलाय दर्गा, हा रस्ता माझ्याच काळात झाला आणि त्याला हार्डली 2-3 वर्ष झाले. प्रत्येक रस्त्याची 20 वर्ष कालमर्यादा असते. ठेकेदाराला तो टाइम पिरियड असतो दुरुस्तीचा, ती रक्कम पण त्याला दिली जाते. त्याच्या आतच हे रस्ते करून मोकळे होतात. आणि भ्रष्टाचारावर हे बघा, मी सरपंच असताना माझ्यावर सुद्धा आरोप झाले. मी काय पळून गेलो नाही का, मी कोणाला शरण पण गेलो नाही, मी त्याला फेस केलं. माझं सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना आणि यांना म्हणणं आहे, मी जे आरोप करतोय ना तुम्ही त्याच्यावर बोला, फक्त डायव्हर्जन करू नका. मला विषयांतर करायचं नाही, मला ह्याच याच्यावर फोकस करायचंय. जोपर्यंत या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट होत नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर जसे म्हणले पत्रकार का फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि ही जी आमची रक्कम दिलेली आहे मनसरकारांच्या खिशातली ही पुन्हा वसूल होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहील. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय सरपंच की लोकांना अधिकारी विश्वासात घेत नाही हे 100%? 100%. जर लोकांना जर विश्वासात घेत असले तर एवढा असंतोष नसावा. तुम्ही त्यांचे साधं बोलणं बघा. कुठलाही सर्वसामान्य माणूस कुठलीही शंका घेऊन गेला असे आविर्भावात वागतात का ज्याचं नव्हतं. मग हा अनुभव सगळ्या मनसरकरांना आलाय. फक्त कसं होतं, बोलायला कोण पुढे येत नाही, त्यामुळे त्यांच्या याला वाचा फुटत नाही. म्हणजे नगरपंचायत समजा ठेकेदार भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात. नगरपंचायतचे अधिकारी ठेकेदारांना पार्टनर आहेत. म्हणजे ठेकेदारांचे 3 पार्टनर, एक अधिकारी, दुसरे म्हणजे ओरिजिनल ठेकेदार आणि गावातले काही नाहीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.